चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया। हे आपलं मराठी व्याकरणाचं पहिलंच लेक्चर आहे, म्हणून मी आपणा सगळ्यांना विनंती करतो की जर का तुम्हाला अशाच प्रकारचे जर का व्हिडिओ मराठी व्याकरणाचे अजून हवे असतील तर मी नवनवीन व्हिडिओ दररोज जसं मला शक्य होईल तर त्या पद्धतीने मी अपलोड करणार आहे। आणि माझा हा जर का प्रवास आणि ह्या सगळे एफर्ट जर का तुम्हाला आवडले असतील तर या माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि मी जे काही व्हिडिओ तुम्हाला जर का आवडले असेल, जो कंटेंट मी तुम्हाला मराठी व्याकरणाचा देणार आहे, तर त्या भाग जर का तो भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। आणि ज्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाची खरं तर भीती वाटते तर अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज तुम्ही शेअर करू शकता। तर आपण मराठी व्याकरणाचा विचार करताना सगळ्यात अगोदर मी काही परीक्षा या मराठी व्याकरणामध्ये समोर ठेवलेल्या आहेत। याच्यामध्ये जनरली आता जी मुलं तयारी करतायत तर ते पोलीस भरतीची तयारी करतायत, काही मुलं त्यानंतर MPSCची तयारी करत असतील, आयोगाच्या बऱ्याचशा एक्झाम आहेत तर त्या एक्झामची परीक्षांची तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही जर का एक भाग लक्षात घेतला असेल तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारची जी कुठलीही परीक्षा द्यायची असेल तर त्या परीक्षेसाठी तुम्हाला मराठी व्याकरण हा भाग खूप महत्त्वाचा आहे। आणि मी आतापर्यंत जे पाहिलेलं आहे तर मराठी व्याकरणामध्ये मुलांना खूप भीती वाटते, कारण व्याकरण म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची दुर्भीती मी त्याला म्हणतो तर ती तयार होते। तर ही सगळीची सगळी दुर्भीती कशामुळे तयार होते? कारण आपण मराठी हा जो विषय आहे, ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विचार करतो त्यावेळेस तर मराठी आपण जनरली मराठी व्याकरण हा भागच लक्षात घेतो। पण जर का आपण याचा गांभीर्याने जर का विचार केला तर मराठी व्याकरण फक्त मराठी व्याकरण नाही आहे, तर त्याच्याशी संदर्भित काही विषय आहेत। तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मराठी विषय समोर घेता तर आपण मराठी या विषयामध्ये दोन भाग नेहमी करतो। आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की मराठीमध्ये आपल्याला मराठी व्याकरण आणि त्याच्यानंतर दुसरा भाग असतो की जो असतो आपला शब्दसंग्रहाचा। हे दोन भाग तुम्हाला खूप महत्त्वाचे असतात। मराठीमध्ये मुलं काय करतात, फक्त व्याकरणाकडे लक्ष देतात आणि या शब्दसंग्रहांकडे दुर्लक्ष करतात। व्याकरण काय आहे तर व्याकरणामध्ये तुम्हाला बऱ्याचशा संकल्पना ज्या असतात तर या संकल्पना समजून घ्यायच्या असतात। आणि दुसरा शब्दसंग्रहाचा जो भाग आहे तर या शब्दसंग्रहांमध्ये तुम्हाला समानार्थी शब्द असो, विरुद्धार्थी शब्द असो, अलंकारिक शब्द असो, हा सगळ्याचा सगळा जो भाग आहे हा तुमच्या शब्दसंग्रहांमध्ये येतो। संकल्पना तुम्हाला समजून घ्याव्या लागतात आणि शब्दसंग्रह तुम्हाला पाठांतर करावे लागतात। लक्षात ठेवा, पाठांतर तुम्हाला करावे लागतात। म्हणून ज्यावेळेस तुम्ही मराठीचा अभ्यास करणार आहेत, आता ज्या मराठीचा अभ्यास तुम्ही हातामध्ये घेणार आहे तर त्यावेळेस तुम्ही दोन भाग त्याच्यामध्ये डिवाइड करा। पहिला आहे तुमचा व्याकरणाचा आणि दुसरा आहे शब्दसंग्रहाचा। जर का तुम्हाला 70% जर का वेटेज तुम्हाला व्याकरणावरती असेल तर नक्कीच तुमचं 30% जे प्रश्न विचारले जातात हे शब्दसंग्रहांवरती मराठीमध्ये विचारले जातात। आणि आपण आजपासून या सिरीजला सुरुवात करतोय मराठीच्या। याच्यामध्ये आपण संपूर्ण व्याकरण जे आहे तर हे संपूर्ण व्याकरण घेणार आहोत। तर हे सगळं मराठीचं व्याकरण तुम्ही पोलीस भरतीसाठी, तुमच्या वनसेवेसाठी, तुम्ही महापोर्टलच्या ज्या काही परीक्षा असतील तर त्यांच्यासाठी, तुम्ही PSI STI या सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला हे जे सगळा भाग मी मराठीचा सांगणार आहे तर हा मराठीचा भाग तुम्हाला खूप महत्त्वाचा असेल। तर आपण आजच्या जो भाग आहे मराठीचा याला सुरुवात करतोय। याच्यामध्ये आपण पहिल्याच प्रकारातून सुरुवात करतोय, भाषा व भाषेचा उगम। जरी आपण भाषेकडे दुर्लक्ष करत असलो, भाषेचा उगम कसा झाला याच्याकडे दुर्लक्ष करत असतो तरी मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेसही मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहे तर तुम्हाला ही मराठी भाषा कुठून आली, या भाषेचा उगम कसा झाला, याच्यामध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे आहे तर याच्यावरती आतापर्यंत आयोगाने बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत। आणि म्हणून ज्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे प्रश्नसुद्धा आपण घेणार आहोत। आणि आपल्याला ज्या भागाने जायचं आहे तर याच्यासाठीचा सगळ्या ट्रिक्स किंवा ज्या सगळ्या काही मेथड्स असतील लक्षात ठेवण्याच्या, ज्या काही ट्रिक्स असतील तर ह्या ट्रिक्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया भाषा व भाषेचा उगम या आपल्या पहिल्या प्रकरणाला। तर या भाषा व भाषेचा उगम याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे
याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता ज्या मी काही बॅचेस घेतो, माझे ज्या ऑफलाईन बॅचेस आता चालू आहे, तर याच्यामध्ये मी ज्यावेळेस विद्यार्थ्यांना सांगतो तर त्यावेळेस त्यांना 9 घटक तुम्हाला या भाषा व भाषेच्या उगमामध्ये मी त्यांना सांगतो की तुम्हाला हे 9 घटक लक्षात ठेवायचे आहे. ते कशा लक्षात ठेवायचे या सगळ्या गोष्टीच्या मी ट्रिक्स त्यांना सांगतो. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा घटक तुम्हाला भाषा व भाषा याचा उगम याच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचा आहे की हा जो शब्द भाषा आहे, हा जो भाषा नावाचा शब्द आहे, हा नेमका आला कुठून. ज्यावेळेस आपण भाषा हा शब्द आला कुठून याचा विचार करतो तर त्यावेळेस हा जो भाषा शब्द आहे तर या भाष्य या संस्कृत धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे. भाष्य या संस्कृत धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे. अगोदर संस्कृत धातू आहे भाष्य, आणि भाष्य या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झालेला आहे. भाषा या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. तर संस्कृत धातू म्हणजे काय, तर संस्कृतमध्ये जे काही शब्द असतात तर ते संस्कृत धातू बोलले जातात. जसं अजून जर का काही उदाहरणं घ्यायची म्हटली तर आयोगाने एका ठिकाणी प्रश्न विचारला होता की लिंपणे, लिंपणे या शब्दासाठी, लिंपणे या शब्दासाठीचा संस्कृत धातू कोणता, तर तो लीप असा एक संस्कृत धातू आहे, हलंत केलेला आहे, हा संस्कृत धातू आहे. अजून लिखाणसाठी कोणता संस्कृत धातू आहे, म्हणजे लिखाण हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला, त्याची उत्पत्ती कुठून झालेली आहे, तर लिख या शब्दापासून, या संस्कृत धातूपासून लिखाण हा शब्द आलेला आहे. म्हणजेच आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की मराठी भाषा किंवा फक्त भाषा या विषयाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर भाषा शब्द कुठून आला, त्याची उत्पत्ती कुठून झाली, भाषा शब्द कोणत्या धातूपासून तयार झालेला आहे, कोणत्या धातूपासून त्याची उत्पत्ती झालेली आहे, तर हा महत्त्वाचा विषय तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कारण भाषा याच्यावरती जवळपास आयोगाने 2 ते 3 प्रश्न आत्तापर्यंत विचारलेले आहेत आणि भविष्यातही विचारतील, बरोबर. म्हणून तुम्हाला हा भाग लक्षात ठेवायचा आहे. पहिलाच महत्त्वाचा भाग की भाषा हा जो शब्द आहे तर हा भाषा हा शब्द कुठून आलेला आहे, तर तो संस्कृत धातूपासून आलेला शब्द आहे. याच्यामध्ये आपल्याला दुसरा भाग जो भाषेचा उगम आहे, कोणत्याही भाषेचा उगम कुठून ना कुठून झालेला असतो, म्हणजे कोणत्या तरी भाषेपासून दुसरी कुठली तरी भाषा जन्माला येते, हे आपण आधीपासून ऐकलेलं आहे. तर दुसरा जो शब्द आहे आपला भाषा किंवा भाषेचा उगम, तर तो कुठून झालेला आहे. ज्यावेळेस आपण मराठीचा संदर्भ घेतो किंवा मराठी या भाषेचा विचार करतो तर आपल्याला हा भाग खूप महत्त्वाचा आहे मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना, की नेमकी मराठी भाषा आली कुठून. तर ज्यावेळेस आपण भाषेचा उगम लक्षात घेतो तर त्यावेळेस आपल्याला भाषेचा उगम जिथून झालेला आहे तर ते आपल्याला महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये ज्या भारतामधल्या ज्या काही भाषा आहेत तर ह्या जनरली 2 गटामधून आलेल्या आहेत. तर जे भाषेचे 2 गट पडतात, तर भारतामध्ये जेवढ्या काही भाषा आहेत तर यांचे प्रमुख 2 गट पडतात. पहिला जो गट आहे तर हा पहिला गट आपण त्याला म्हणतो की इंडो आर्यन गट, आर्यन गट, आणि दुसरा आहे इंडो युरोपियन गट, म्हणजे एकच गट आहेत कारण आर्य लोकसुद्धा बाहेरूनच आलेले आपल्या भारतामध्ये स्थलांतरित झालेले आहेत. त्यानंतर दुसरा जो गट येतो भाषेचा, तर 2 गट या ठिकाणी. दुसरा गट जो आहे तर दुसरा गट आहे द्रविडियन गट. असे 2 भाषेचे महत्त्वाचे गट आहे. कारण भारतामध्ये जेवढ्या काही भाषा आहेत अस्तित्वात आहेत तर या 2 गटांमधून आलेले आहेत. तर ज्यावेळेस आपण मराठी भाषेचा विचार करतो तर तुम्हाला माहिती आहे की आर्य जे लोक आहेत, जनरली असं म्हटलं जातं की जे भारतामध्ये राहतात ते अनार्य आहेत आणि भारताबाहेरून जे आलेले आहेत जे आर्य लोक होते तर ते आर्य लोक हे स्थलांतरित लोक आहेत, बरोबर. हे जे आर्य लोक भारतामध्ये ज्यावेळेस आले तर त्यावेळेस ते फक्त आले नाहीत तर ते त्यांच्यासोबत त्यांची संस्कृती घेऊन आले, त्यांची भाषा घेऊन आले, त्यांचे ग्रंथ घेऊन आले, त्यांचे परंपरा घेऊन आलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण भाषेचा विचार करतो तर त्यावेळेस ज्यावेळेस आर्यन लोक भारतामध्ये आले तर त्यावेळेस त्यांची जी भाषा होती तर ही संस्कृत भाषा होती. त्यांची जी भाषा होती ही संस्कृत भाषा होती. आणि तुम्हाला माहिती की आधी भारतामध्ये जो शिक्षणाचा प्रसार होता किंवा शिक्षण जे घेतलं जायचं हे कमी प्रमाणात, म्हणजे अशिक्षित लोक खूप होती, त्यामुळे संस्कृत भाषा त्या काळी जी होती तर ती प्रमुख भाषेमध्ये मोजली जायची, गणली जायची. तर ती आर्य लोकांची भाषा होती. आणि या संस्कृतपासूनच मग पुढे
प्राकृत भाषेचा जन्म झालेला आहे आणि या प्राकृतपासूनच मग पुढे मराठी भाषेचा जन्म झालेला आहे. जर आपण म्हणतो की ज्ञानेश्वरी जी आहे तर ज्ञानेश्वरी कोणत्या भाषेमध्ये, मराठीमध्ये लिहिली गेली नाही, मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली नाही, तर ती मराठीची जे आधीचं स्वरूप होतं ती होती प्राकृत भाषा. तर प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेलेली आहे आणि म्हणून संस्कृत भाषेपासून प्राकृत भाषेचा जन्म झालेला आहे आणि प्राकृतपासून मराठी भाषा जन्माला आली. इलाच देशी महारठी अशा पद्धतीनं संबोधलं जायचं. म्हणजे हीच आधुनिक मराठीची जी नावं आहेत जुनी, तर ही महारठी, प्राकृत किंवा देशी अशा पद्धतीची जी नावं आहेत. आणि ज्यावेळेस आपण या संस्कृत भाषेचा विचार करतो तर ही जी संस्कृत भाषा होती ही देवांची भाषा मानली जायची. कारण हे आर्य लोक जी होती तर ही स्वतःला देव समजत होती आणि ही देवांची भाषा मानली जायची. त्यानंतर दुसरा जो गट आहे इथे तुम्हाला इंडो युरोपियन गट दिसतोय. तर काही ज्या भाषा आहेत तर या युरोपामधून आलेले, ज्यावेळेस डच भारतामध्ये आले, फ्रेंच भारतामध्ये आले, इंग्रज भारतामध्ये आले, तर हे युरोपियन जे कंट्रीजचे जे लोक आहेत देशातील, तर हे ज्यावेळेस भारतामध्ये आले तर त्यावेळेस त्यांची भाषा ते घेऊन आलेले आहेत. पण आपल्याला संदर्भ मराठीचा घ्यायचा आहे म्हणून मराठी ही प्राकृत भाषेपासून, त्यानंतर प्राकृत भाषा ही संस्कृत भाषेपासून तयार झालेली आहे. दुसरा जो भाग आहे, दुसरा जो गट आहे हा द्रविडियन भाषेचा गट आहे. तर या द्रविडियन गटामध्ये ज्या काही दक्षिणेकडच्या ज्या भाषा येतात प्राचीन भाषा, तर या प्राचीन भाषेमध्ये या द्रविडियन भाषेमधून किंवा द्रविडियन या भाषेच्या गटामधून आलेले. म्हणून ज्यावेळेस आपण भाषेचं दोन गट ज्यावेळेस लक्षात ठेवतो तर दोन गट प्रमुख, इंडो आर्यन गट आणि द्रविडियन गट आपण लक्षात ठेवायला पाहिजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि मराठी जी भाषा आहे तर मराठी ही भाषा ही इंडो आर्यन गटातील भाषा आहे, बरोबर. आणि संस्कृत जी भाषा आहे तर संस्कृतपासूनच आपण प्राकृत या भाषेचा जन्म झालेला आहे आणि प्राकृतपासूनच मग मराठी भाषेचा जन्म झालेला आहे. हा भाग आपल्याला, दुसरा भाग भाषेचा गट किंवा भाषेचा उगम नेमका कुठून झालेला आहे तर मराठीचा उगम हा इंडो आर्यन गटातून झालेला आहे आणि तिची जी उगम भाषा आहे किंवा तिची जी जन्मभाषा आहे तर मराठीची जन्मभाषा ही प्राकृत आहे. प्राकृत ही संस्कृतपासून तयार झालेली भाषा आहे. तर हा दुसरा भाग आपल्याला भाषा व भाषेच्या उगमासंदर्भात लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपण याच भाषेविषयी चर्चा करताना आपण तिसऱ्या घटकाविषयी चर्चा करूया की तिसरा जो भाग आहे तर हा भाग येतो आपला भाषेचं स्वरूप. भाषेचे स्वरूप. आणि आपण भाषेच्या स्वरूपासंदर्भात ज्यावेळेस चर्चा करतो तर त्यावेळेस आपल्याला भाषेचे 3 वेगवेगळे स्वरूप दिसतात. जर का आपण मराठी भाषा जरी बोलत असलो तरी मराठी भाषेमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप दिसतात. तर ज्यावेळेस आपण स्वरूपाचा विचार करतो, हे प्रकार नाहीत, लक्षात ठेवा. हे भाषेचे प्रकार नाहीत. एक भाषा जी आहे तर तिचं स्वरूप कसं असू शकतं, म्हणजे ती असते कशी. तर पहिली भाषा जी भाषेच्या स्वरूपामध्ये येते तर ती आहे बोली भाषा. आता बोली भाषा म्हणजे काय तर वेगवेगळा समूह, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळा समूह एक वेगळी बोली बोलत असतो, तिला बोली भाषा असं म्हटलं जातं. जसं आपण जर का बुलढाणा साईडकडे जर का गेले तर तिथे आपल्याला वऱ्हाडी बोली आपल्याला सापडते. इकडे चोपडा, नंदुरबार या ठिकाणी जर का तुम्ही गेले, चोपडा, किनगाव इकडे जर का तुम्ही पुढे गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला अहिराणी बोली दिसते. इकडे जळगाव विभागामध्ये तुम्हाला तावडी बोली ही बोली दिसते. पण जर का आपण त्याच वेळेस जर का मातृभाषेचा विचार करतो तर सगळेचे सगळे म्हणतात की आमची मातृभाषा मराठी आहे. पण एखादा विशिष्ट समूह जी भाषा बोलतो तर तिला आपण बोली भाषा असं म्हणतो. आणि याच्यावरती बरेचसे प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. एक प्रश्न मला वाटतं क्लर्क टायपिस्टला विचारला होता. तर तो प्रश्न असा होता की खानदेशामध्ये कोणती बोली बोलली जाते. त्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन होते आणि खानदेशामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो तर खानदेशामध्ये अहिराणी बोली या भाषेचा जास्त पगडा आहे. अहिराणी बोलणारी जी लोक आहेत तर तो समूह जास्त मोठा आहे आणि त्याच्यामुळे अहिराणी खानदेशचा ज्यावेळेस विचार येतो तर त्यावेळेस अहिराणी ही तिथली प्रमुख बोली भाषेमध्ये तिची गणना केली जाते, ती मोजली जाते. त्यानंतर दुसरा भाग येतो, दुसरा प्रकार येतो की तो आहे मातृभाषेचा. आता मातृभाषा ही एका विशिष्ट प्रदेशाची असते.
विशिष्ट समूहाची जी असते ती बोलीभाषा असते आणि एका विशिष्ट प्रदेशाची जी भाषा असते ती मातृभाषा असते. जर का आपण महाराष्ट्र प्रदेशाचा जर का विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण मातृभाषा ही आपण आपली मातृभाषा मानतो. मराठी जी आहे हिला आपण मातृभाषा आपली मानतो. म्हणून एका विशिष्ट प्रदेशामध्ये जी भाषा बोलली जाते तर ती मातृभाषा असते. मग आपल्या भारतामध्ये अशा बऱ्याचशा प्रदेशामध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते. जसं आपल्या पूर्ण भारतामध्ये एकूण 22 मातृभाषा बोलल्या जातात. ज्या मातृभाषा ज्या आहेत तर ह्या एकूण 22 आहेत. मातृभाषा म्हणण्यापेक्षा आपण त्याला राजभाषा म्हणू. म्हणजे एखाद्या विशिष्ट राज्याची भाषा किंवा राज्याचा कारभार चालवण्यासाठी जी भाषा वापरली जाते तर ती राजभाषा. तर भारतामध्ये एकूण 22 राजभाषा आहेत. आणि ज्यावेळेस आपण राष्ट्रभाषेचा विचार करतो तर या भागामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. त्यांना शंका येते बऱ्याचशांना आणि कळत नाही की नेमकं काय करायचं. तर भारताची जी राष्ट्रभाषा आहे, बरेच जण म्हणतात की हिंदी आहे, बरेच जण म्हणतात की इंग्रजी आहे, पण लक्षात ठेवायचं आहे भारताची कुठलीही राज्यभाषा नाही. मग हिंदी आणि इंग्रजी काय आहे तर कलम 343 नुसार हिंदी व इंग्रजी ज्या दोन भाषा आहेत तर यांना व्यावहारिक भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. या व्यावहारिक भाषा आहेत, लक्षात ठेवायचं आहे. हिंदी व इंग्रजी या राष्ट्रभाषा नाहीत, तर कलम 343 नुसार यांची राष्ट्रभाषा म्हणून गणना केलेली आहे. आणि राष्ट्रभाषेचा दर्जा म्हणजे राष्ट्रभाषा नाही म्हणणार तिला, आपण असं व्यावहारिक भाषा म्हणूया की व्यावहारिक भाषेचा तिला दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणून भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे तर कुठलीच नाही आहे, फक्त हिंदी आणि इंग्रजी या व्यावहारिक भाषा आहेत. म्हणून मातृभाषेविषयी आपण ज्यावेळेस बोलतो तर आपण पर्टिक्युलरली मराठीचा विचार करतोय प्रामुख्याने. तर प्रामुख्याने मराठीचा विचार करत असताना आपण महाराष्ट्राची जी राजभाषा आहे तर याचा ज्यावेळेस विचार करतो तर महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण एक गोष्ट आपल्याला अजून याच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायची आहे की महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे, बरोबर. मग जागतिक मराठी भाषा दिन आपण कधी साजरा करतो? ज्यावेळेस आपण जागतिक मराठी भाषा दिन यालाच काही प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने जागतिक मराठी गौरव दिन म्हणून असा उल्लेख केलेला आहे. तर या व्यावहारिक भाषा आहेत. त्यानंतर जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आपण कोणता दिवस साजरा करतो तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जागतिक मराठी भाषा दिन हा आपण 27 फेब्रुवारीला आपण जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. यालाच मराठी भाषा गौरव दिन म्हणून सुद्धा संबोधलं जातं. तर 27 फेब्रुवारीला का 27 फेब्रुवारीला? कारण 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांची जयंती असते. कुसुमाग्रज, आता कुसुमाग्रज कोण होते तर कुसुमाग्रज हे मराठी भाषेमधले एक प्रसिद्ध कवी आहेत, बरोबर. आणि कुसुमाग्रज काही प्रश्न विचारले होते की कुसुमाग्रजवरती एक प्रश्न विचारला होता की वि.वा. शिरवाळकर यांचं पूर्ण नाव काय, किंवा विष्णू वामन शिरवाळकर यांचं पूर्ण नाव काय? शिरवाळकर. तर यांचं पूर्ण नाव आहे कुसुमाग्रज. आणि वि.वा. शिरवाळकरांची त्या ठिकाणी जयंती असते 27 फेब्रुवारीला. तर 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन किंवा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो, जिथे जिथे मराठी भाषिक आहेत तर त्या ठिकाणी. म्हणून आपल्याला हे ज्या काही गोष्टी मी हायलाईट केलेल्या आहेत याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे की भारतामध्ये एकूण 22 राजभाषा आहेत आणि भारताची जी राष्ट्रभाषा आहे अशी कोणतीच राष्ट्रभाषा नाही, म्हणजे 0 राष्ट्रभाषा आहेत. आणि कलम 343 नुसार हिंदी व इंग्रजी यांना व्यावहारिक भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राची जी राजभाषा आहे ही मराठी आहे. आणि 27 फेब्रुवारीला आपण जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. का 27 फेब्रुवारीला? कारण या ठिकाणी कुसुमाग्रज यांची जयंती असते. कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय तर विष्णू वामन शिरवाळकर, म्हणजेच वि.वा. शिरवाळकर. तर हा भाग आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. आणि तिसरा जो महत्त्वाचा भाषेचं स्वरूप लक्षात येतं आपल्या, तर ते आहे की प्रमाण भाषा. प्रमाण भाषा
असे 3 स्वरूप आहे. याच्यावरती काही जास्त प्रश्न विचारले जात नाही, कारण प्रमाण भाषा याला आपण शास्त्रीय भाषा असं आपण संबोधतो की ही शास्त्रीय भाषा असते. बरोबर, व्याकरणीय जी भाषा असते तर ती प्रमाण भाषा, त्याच्यामध्ये व्याकरणाचे जे काही नियम आणि ज्या काही बंधनं घालून दिलेली आहेत तर या बंधनांनी ही भाषा बोलली जाते, म्हणून हिला आपण प्रमाण भाषा म्हणतो. म्हणून बोलीभाषा, मातृभाषा आणि प्रमाण भाषा हे भाषेचे 3 स्वरूप आहे. बरोबर, हे प्रकार नाहीत. पण ज्यावेळेस आपण भाषेच्या प्रकाराकडे जातो तर भाषेचे 2 मुख्य प्रकार पडतात. ही गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायची, कारण याच्यावरती आयोगाने बरेच प्रश्न विचारलेले आहेत. तर ज्यावेळेस आपण भाषेच्या प्रकारासंदर्भात बोलतो तर भाषेचे 2 मुख्य प्रकार पडतात. एक पहिला जो प्रकार आहे तर हा पहिला प्रकार आहे आपला की स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. स्वाभाविक किंवा आपण तिला म्हणू की नैसर्गिक भाषा. स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा हा पहिला प्रकार आहे भाषेचा, स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. आता स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा याच्यामध्ये कुठला भाग येतो तर इथे बघा स्वाभाविक आणि इथे दिसतंय तुम्हाला नैसर्गिक. नैसर्गिक म्हणजे काय, निसर्गतः. स्वाभाविक म्हणजे काय, स्वभावतः, म्हणजे आपल्या स्वाभाविकच आहे, ते स्वभावच आहे आणि स्वभावानुसार किंवा नैसर्गिकतः आपण जी कुठली भाषा बोलतो तर तिला आपण नैसर्गिक भाषा असं म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार येतो तर तो असतो कृत्रिम भाषा किंवा तिलाच आपण म्हणू की सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा. तर असा दुसरा प्रकार भाषेचा पडतो. पहिला प्रकार आहे स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा आणि दुसरा प्रकार आहे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. ज्यावेळेस स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेचा आपण उल्लेख करतो तर याच्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरचे जे काही कुठले हावभाव असतात, आपल्या चेहऱ्यावर मला समजा आनंद झाला तर मी लगेच हसायला लागेल, दुःख झालं लगेच माझ्या डोळ्यामधून अश्रू येतील किंवा माझा चेहरा पडलेला असेल. आपण एखाद्याचा चेहरा पाहून सांगू शकतो की याला काय झालेलं आहे, याला दुःख झालेलं आहे का, याला आनंद झालेला आहे. कारण हे कशावरनं सांगू शकतो, कारण ही मानवाची उपजत प्रवृत्ती आहे, निसर्गतः ती त्या पद्धतीनं त्याची जडणघडण झालेली आहे आणि म्हणून ही निसर्गतः सगळीकडे सारखीच असते. जर का मला आनंद झाला, मी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्रामध्ये मला आनंद झाला तर निश्चितच मला हसू येईल किंवा माझ्या चेहऱ्यावरती तो आनंद झळकेल. आणि जर का मी इंग्लंडमधला किंवा अमेरिकेतला कुठला व्यक्ती घेतला, त्याला जर का आनंद झाला तर नक्कीच त्याचा सुद्धा चेहरा हा प्रफुल्लित मला दिसणार आहे. त्याला दुःख झालं म्हणजे त्याचा सुद्धा चेहरा पडणार आहे, मला दुःख झालं म्हणजे माझा सुद्धा चेहरा पडणार आहे. हे निसर्गत आहे, याच्यामध्ये तुम्हाला कुठेच बदल दिसणार नाही. पण ज्यावेळेस आपण कृत्रिम भाषेविषयी बोलतो तर ही कृत्रिम भाषा तुम्हाला समजेल का नाही समजेल मला माहीत नाही, पण नैसर्गिक भाषा प्रत्येकाला समजणार आहे. बरोबर, म्हणून जी कृत्रिम भाषा असते या कृत्रिम भाषेमध्ये जसं की तुम्ही जर का एखादा हॉलिवूडचा सिनेमा जर का पाहिला तर मला सांगा तुम्हाला हॉलिवूडचा सिनेमा समजेल का, नाही समजेल. समजेल नाही समजेल. त्याचं कारण त्याच्यामध्ये जी भाषा वापरलेली आहे ती कृत्रिम भाषा आहे. पण तुम्ही जर का तो फक्त पाहत राहिले तर तुम्ही ते बोलता काय आहेत हे तुम्हाला समजणार नाही, पण ते करता काय आहेत तर याच्यावरनं तो जो प्रसंग आहे तर तो प्रसंग तुम्हाला समजेल. ते कोणत्या भाषेवरून तुम्हाला समजणार आहे, कारण नैसर्गिक भाषा. मला एक उदाहरण मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी देतो की आधी जो दक्षिणेकडचा साऊथ इंडियन जो मूव्ही होता मगधीरा, बरोबर, हा मगधीरा सिनेमा सुरुवातीला साऊथ इंडियन भाषेमध्येच होता आणि मला माझ्या एका मित्राने दिला होता, तो मी पेनड्राईव्हमध्ये घेऊन लॅपटॉपमध्ये पाहिला तर त्यावेळेस ती साऊथ इंडियातली भाषा मला काहीच कळत नव्हती. दक्षिणेतली भाषा जी तमिळी भाषा कन्नड होती जी असेल ती मला काहीच समजत नव्हती. पण मात्र मी पूर्ण सिनेमा पाहिला होता, मला पूर्ण सिनेमा खूप आवडला होता. मग हे कशावरनं झालं, मला त्यांची भाषा समजली का, नाही समजली, पण त्याच्यामध्ये जो हिरो असतो तर त्या हिरोमध्ये जो कुठला जोश होतो फायटिंग करताना, त्या 100 सैनिकांना मारताना जो कुठला जोश येतो ना, तो जोश इकडे पण सारखाच आहे आणि तिकडे पण सारखाच आहे. म्हणून तो सीन पाहताना अगदी अंगावरती शहारे येतात. का, मला ते काय बोललेत ते समजलं का, नाही ते समजलं नाही, पण त्या ठिकाणी ज्या काही घटना होत आहेत, जे कुठले हावभाव होत आहेत चेहऱ्यावरचे, या चेहऱ्यावरच्या हावभावाने मला समजत आहे की नेमकं काय आहे. म्हणून नैसर्गिक जी भाषा आहे तर याच्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत, चेहऱ्यावरचे हावभाव जे आहेत तर हे चेहऱ्यावरचे हावभाव, त्यानंतर जे प्राण्यांचे आवाज असतात
तर हे आवाज, त्यानंतर ज्या प्रकारचे आपण नाटक करतो तर हे इत्यादी भाग या नैसर्गिक भाषेमध्ये येतो. आणि कृत्रिम भाषेमध्ये काय येतं तर ते तुम्हाला समजत होते का मगधीराची स्टोरी नाही, कारण त्याच्यामध्ये जो ध्वनी किंवा अक्षर वापरलं जात होतं, जे काही टंकलेखन वापरलं जात होतं तर ते आपल्या डोक्यावरून जात होतं, बरोबर. किंवा याच्यामध्ये काही चिन्ह किंवा खुणा वापरलेल्या असतात, खुणांचा वापर केलेला असतो, या सगळ्याच्या सगळ्या कृत्रिम गोष्टीमध्ये येतात. म्हणून आपल्याला फरक लक्षात ठेवायचा आहे की स्वाभाविक भाषेमध्ये आपल्या चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात ते येतात कारण ते निसर्गतः असतात, आणि कृत्रिम भाषेमध्ये अक्षर असतं, टंकलेखन असतं, चिन्ह असतं, खुणा असतात, ह्या सगळ्या गोष्टी या कृत्रिम भाषेमध्ये येतात. हा आपल्या भाषेचा चौथा घटक आहे, जो की आपल्याला भाषेच्या प्रकारामध्ये लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. आणि ह्या भाषेच्या प्रकारावरती आतापर्यंत बरेच प्रश्न लक्षात म्हणजे आयोगाने विचारलेले आहेत, म्हणून तुम्हाला याच्यावरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आणि यानंतर आपण 6व्या भागाकडे जाणार आहोत, भाषेच्या 6व्या घटकांकडे. तो घटक आहे तर तो घटक आहे लिपी. आता लिपी म्हणजे काय, आपण जे कुठलं माध्यम किंवा ज्या कुठल्या खुणा वापरतो एखादं अक्षर लिहिण्यासाठी किंवा एखादी भाषा लिहिण्यासाठी, तर त्याला आपण लिपी असं म्हणतो. आता जे लिपी आहेत तर ह्या लिपी तुम्ही ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो तर भारतामध्ये ज्या कुठल्या लिप्या होत्या, तर ज्या काही लिप्या असतील तर या लिपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा याच्यावरती प्रश्नसुद्धा विचारलेले आहे, ब्राह्मी लिपी. पहिली जी लिपी होती लिपी आहे तर ती ब्राह्मी लिपी. या ब्राह्मी लिपीच्या संदर्भात एक वाक्य नेहमी वापरलं जातं आणि आयोगाने याच्यावरती प्रश्नसुद्धा विचारला होता की ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवाने निर्माण केलेली लिपी आहे. कारण याच्या संदर्भात हे जे वाक्य आहे हे प्रामुख्याने वापरलं जातं की ब्राह्मी लिपी कशाला म्हणतात, तर जी ब्रह्मदेवाने निर्माण केलेली लिपी आहे तर तिला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी जी लिपी आहे तर हिला मोडी लिपी असं म्हटलं जायचं, किंवा हिलाच दुसरं नाव आहे धावती लिपी. याच्यावरती बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत, तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका तपासा, तुम्हाला याच्यावरती जास्त लक्ष दिलेलं सापडेल. तर जी मोडी लिपी आहे तर ही मोडी लिपी पाय मोडून मोडून लिहिली जाते म्हणून तिला मोडी लिपी असं म्हणतात. आणि ती पाय मोडून मोडून लिहिली जाते म्हणून ती वेगाने लिहिली जात होती, पटापटा पटापटा पटा लिहिली जात होती, म्हणून तिला धावती लिपीसुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर तिसरी लिपी अस्तित्वात होती, ती होती खरोष्टी लिपी. खरोष्टी लिपी तिलाच गांधारी लिपी असं सुद्धा म्हणत होते, गांधारी लिपी. आणि ही बौद्धकालीन लिपी होती, लक्षात ठेवायचं आहे, हीच बौद्धकालीन लिपी होती. तर त्या ठिकाणी खरोष्टी गांधारी लिपी वापरली जायची. तर ही जी खरोष्टी गांधारी लिपी आहे तर खरोष्टी लिपीलाच गांधारी लिपी असं नाव आहे, म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आणि त्यानंतरची महत्त्वाची जी लिपी आहे जिचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे तर ती आहे देवनागरी लिपी. तिलाच अजून एक नाव आहे, ते आहे बाळबोध लिपी. तिलाच बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जायचं. तर लिप्यांमध्ये ब्रह्मलिपी जे ब्रह्मदेवाने निर्माण केलेली लिपी आहे, त्यानंतर मोडी लिपी, तिचा पाय मोडून मोडून लिहिला जातो आणि ती पटापटा लिहिली जाते म्हणून तिला धावती लिपी म्हणतात. त्यानंतर खरोष्टी लिपी, तिलाच गांधारी लिपी असं म्हटलं जातं. आणि नंतरची जी चौथी लिपी आहे ती आहे देवनागरी लिपी. आता याच्यावरती एक प्रश्न विचारला होता की देवनागरी लिपी का म्हणतात, देवनागरी लिपीला देवनागरी लिपी का म्हणतात. कारण त्याचं कारण लक्षात ठेवा मित्रांनो, कारण हे देवनागरी जी लिपी आहे तर ही संस्कृत भाषेची लिपी आहे. आपण जी मराठीसाठी जी वापरतो ती देवनागरी लिपी असते. तर देवनागरी लिपी ही आर्य लोकांची भाषा आहे, आर्य लोकांची लिपी आहे. म्हणजे आर्य जे आपण दोन गट पाहिले, इंडो आर्यन गट आणि द्रविडियन गट, तर ते आर्य लोक. तर ही आर्य लोकांची लिपी होती. आर्य लोक संस्कृत भाषा बोलत होते आणि संस्कृत भाषेची जी लिपी आहे ही देवनागरी लिपी आहे. आणि हे जे आर्य लोक होते हे स्वतःला देव समजत होते आणि ते नगरात राहत होते. देव समजत होते स्वतःला आणि ते नगरात राहत होते, म्हणून त्या लिपीला देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. हिला बाळबोध लिपी का म्हणतात, कारण बाळ म्हणजे छोटंसं मूल आणि बोध म्हणजे समजणे. तर छोट्याशा मुलाला सुद्धा जमेल, छोट्याशा मुलाला सुद्धा समजेल अशी ही लिपी आहे. एकदम साधी सरळ सोपी लिपी आहे, म्हणून हिला बाळबोध लिपी असा सुद्धा उल्लेख याचा केला जातो.
आणि ज्यावेळेस आपण आदर्श लिपीच्या संदर्भामध्ये किंवा देवनागरी लिपीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बोलतो, तर देवनागरी लिपीवरती आतापर्यंत तुम्ही मागच्या क्लरिकलच्या PSI-1 STIच्या प्रश्नपत्रिका चेक करा, तर देवनागरीचे जे काही वैशिष्ट्य आहे, देवनागरी लिपीचे जे काही वैशिष्ट्य आहे, तर या वैशिष्ट्यांवरती प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका चेक करा, तुम्हाला आयडिया येईल की देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आपल्याला माहिती असले पाहिजे. त्याच्यासाठी की देवनागरी लिपीचे 4 प्रमुख वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य देवनागरी लिपीचं लक्षात ठेवा की ही उभ्या, आडव्या, तिरप्या गोलसर रेषांनी लिहिले जाते. लक्षात ठेवायचं हे पहिलं आहे. पहिलं वैशिष्ट्य गोलसर रेषांनी किंवा गोलसर आकारांनी लिहिली जाते, रेषांनी लिहिली जाते. ठीक आहे, हे पहिलं वैशिष्ट्य आहे देवनागरी लिपीचं. की देवनागरी लिपी कोणती लिपी असते की ज्याच्यामध्ये उभ्या, आडव्या, तिरप्या, बघा ना तुम्ही जर का तुम्हाला त लिहायचं असेल तर तुम्हाला अशी उभी, आडवी अशा पद्धतीनं रेषा काढाव्या लागतील, त्यानंतर असे दंडक द्यावे लागतात, बरोबर. तर ती देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य की शिरोरेघा असतात, आपण तिला शिरोरेघा म्हणू, काही पुस्तकांमध्ये शिरोरेषा असा उल्लेख आलेला आहे. तर शिरोरेघा असतात म्हणजे बघा इथे देवनागरी लिपीला ही जी टोप्या, आपण आपल्या भाषेमध्ये टोप्या म्हणतो, तर टोप्या दिलेल्या असतात म्हणजे शिरोरेघा असतात. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे की ही जी भाषा आहे, तर ही भाषा डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. हे वैशिष्ट्य खूप महत्त्वाचं आहे, उजवीकडे लिहिली जाते. म्हणजेच आता बघा इकडनं ही डावी साईड आहे, ही उजवी साईड आहे, इकडनं डावीकडून मला उजवीकडे ती लिहत न्यायची. म्हणजे जी देवनागरी लिपी आहे तर हिचं प्रमुख वैशिष्ट्य काय, ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. याच्यासाठी जर का तुम्ही दुसरं घेतलं उर्दू, तर ही उर्दू जी भाषा आहे किंवा लिपी जी आहे, तर ही उर्दूची लिपी तुम्हाला उजवीकडून डावीकडे लिहित आणावी लागते. त्यानंतर चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की ही आदर्श लिपी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हिला आदर्श लिपी असं सुद्धा म्हणतात. आता नेमकं आदर्श लिपी कशाला म्हणतात, तर ज्यावेळेस आपण आदर्श लिपी लक्षात घेतो की तर आदर्श लिपीचे 2 वैशिष्ट्य म्हणजे या दोन वैशिष्ट्यामध्ये जी लिपी बसते तिला आदर्श लिपी म्हणतात. आणि त्या वैशिष्ट्यामध्ये आपली देवनागरी लिपी बसते. तर आदर्श लिपीचे 2 वैशिष्ट्य आहे. पहिलं जे वैशिष्ट्य आहे तर याच्यासाठी स्वतंत्र वर्णासाठी स्वतंत्र चिन्ह असलं पाहिजे. जर का तुम्हाला आदर्श लिपी जर का मानायची असेल एखाद्या, तर त्याच्यासाठी स्वतंत्र वर्णासाठी स्वतंत्र चिन्ह असलं पाहिजे. आता देवनागरी लिपीमध्ये आहे का, हो, क या वर्णासाठी स्वतंत्र चिन्ह आहे, ते दुसऱ्या चिन्हापासून तयार झालेलं नाही आहे. जसं आता जर का थ असा जर का वर्ण इंग्रजीमध्ये जर का लिहायचा असेल तर त्याच्यासाठी 2 वर्णाचा आपल्याला वापर करावा लागतो, TH थ. पण देवनागरी लिपीमध्ये तसं नाही आहे. थ साठी स्वतंत्र वर्णासाठी स्वतंत्र चिन्हाचा वापर करावा लागतो. पण इंग्रजीमध्ये या एकाच चिन्हासाठी, या एकाच वर्णासाठी 2 चिन्हांचा वापर करावा लागतो. म्हणजे इंग्रजी ही देवनागरी लिपी आदर्श लिपी नाही आहे. आदर्श लिपीचं पहिलं वैशिष्ट्य आहे की स्वतंत्र वर्णासाठी स्वतंत्र चिन्ह असलं पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की स्वतंत्र चिन्हासाठी स्वतंत्र ध्वनी असला पाहिजे. जर का ह्या गोष्टी जर का तुमच्या लिपीमध्ये असतील तर ती आदर्श लिपी मानली जाते. जसं आपण एखाद्या विद्यार्थ्याला हुशार विद्यार्थी म्हणतो की हुशार विद्यार्थी आहे. मग हुशार विद्यार्थी काय, त्याला गणित आलं पाहिजे, त्याला बुद्धिमत्ता आलं पाहिजे, त्याला मराठी व्याकरण आलं पाहिजे, त्याला इंग्रजी व्याकरण आलं पाहिजे. हे सगळे व्याकरण जर का येतील, हे सगळा भाग जर का देईल तर तो हुशार. मग तसंच आदर्श लिपी कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये स्वतंत्र वर्णासाठी स्वतंत्र चिन्ह असतं आणि स्वतंत्र चिन्हासाठी स्वतंत्र ध्वनी. आता हा स्वतंत्र चिन्ह आहे, याच्यासाठी स्वतंत्र ध्वनी क, हा स्वतंत्र चिन्ह आहे, या स्वतंत्र चिन्हासाठी स्वतंत्र ध्वनी आहे ग. म्हणून स्वतंत्र चिन्हासाठी स्वतंत्र ध्वनी असला पाहिजे, त्याला आदर्श लिपी आपण म्हणतो. याला फक्त काही अपवाद आहेत. तर याला ई व उ असे 2 अपवाद आहे देवनागरी लिपीमध्ये. आणि त्याच्यानंतर च, ज आणि झ
हे 2 अपवाद त्या ठिकाणी आहेत. च, ज व झ असे 2 अपवाद या ठिकाणी आहेत. का? कारण स्वतंत्र वर्णासाठी स्वतंत्र चिन्ह असलं पाहिजे. मग इथे ई ऱ्हस्व पण आहे आणि ई दीर्घ पण आहे, म्हणजे उच्चार एकच, ध्वनी एकच, पण ध्वनी वेगवेगळे, म्हणजे एकच ध्वनी आणि चिन्हसुद्धा एकच. बरोबर. ऊचं पण ऱ्हस्व आणि दीर्घ तसंच आहे. इथे च, ज आणि झ जरी चिन्ह एक असलं पण उच्चार 2 आहेत, म्हणजे ध्वनी 2 निघतात. काही लोक त्याला च म्हणतात, काही लोक त्याला च म्हणतात. तसं जचं पण आहे, काही लोक ज म्हणतात, काही लोक ज म्हणतात. इथं झचं पण तसं, काही लोक झ म्हणतात, काही लोक झ म्हणतात. म्हणजे 2 वेगवेगळे तुम्हाला उच्चार सापडतात. फक्त हे 2 अपवाद आहे. याच्यावरती आतापर्यंत काही प्रश्न विचारला नाही, पण लक्षात ठेवा विचारतील म्हणून आपल्याला आदर्श लिपीचे उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर रेषांनी लिहिली जाते. त्यानंतर त्याला शिरोरेघा असतात, ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. आणि चौथं महत्त्वाचं की आदर्श लिपी आहे. मग आदर्श लिपी कशाला म्हणावं? की ज्या लिपीमध्ये स्वतंत्र वर्णासाठी स्वतंत्र चिन्ह असतो आणि स्वतंत्र चिन्हासाठी स्वतंत्र ध्वनी असतो, तर त्याला आपण आदर्श लिपी म्हणावं. म्हणून देवनागरी लिपीला आदर्श लिपीसुद्धा म्हटलं जातं. तर हा 5वा जो घटक आहे, तर हा 5वा घटक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर याच्या संदर्भामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण जर का असेल तर तुम्ही खाली कमेंट करून ते सांगू शकता, किंवा मला व्हॉट्सअप करून, मी व्हॉट्सअप नंबरसुद्धा माझा देणार आहे, तर व्हॉट्सअप करून तुम्ही तुमच्या अडचणी तुम्हाला सांगू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर हे मला कमेंट करून नक्की कळवा, कारण मला तुमच्या कमेंटने आणि तुमच्या लाईकने आणि तुमच्या शेअरने कॉन्फिडन्स मिळेल की मी पुढच्या ज्या व्हिडिओज आहे मराठी व्याकरणाच्या, तर त्या मराठी व्याकरणाच्या ज्या व्हिडिओज आहे तर मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आणि या ठिकाणी आपण आपला पहिला जो भाग आहे भाषा व भाषेचा उगम, याच्यामध्ये आपले 5 घटक झालेले आहेत. अजून आपले 4 महत्त्वाचे घटक बाकी आहेत, तर ते घटक आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.